आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता युगंधरला स्टेजवरती पुरस्कार स्वीकारण्यासाठी बोलवलेलं असतं. आधी इथे आता त्याला शाल देऊन त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करण्यात आलेलं असतं आणि त्यानंतर त्याला पुरस्कारसुद्धा देण्यात येणार असतो. तेव्हा अप्पा म्हणत असतात, "बघतेस ना शिल्पा, अगं युगंधरला आपल्या केवढा मोठा पुरस्कार मिळतोय, ग्लोबल आयकॉन पुरस्कार, ज्याचे आपण सगळेजण कितीतरी दिवस आतुरतेने वाट बघत होतो. फायनली तो दिवस आला. युगंधरला स्टेजवरती बघून बहीण म्हणून तुला किती आनंद झाला असेल हे मी समजू शकतो." त्यानंतर इथे आता आमदारांच्या हस्ते शाल देऊन आली आहे, त्याचबरोबर हातामध्ये पुष्पगुच्छ देण्यात आला आहे आणि तेव्हा इथे जे साहेब आता अँकरिंग करत असतात ते म्हणत असतात की युगंधर निंबाळकर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी इथे एका उद्योगपतीला ज्याने खूप मेहनत केली आहे त्याला आम्ही हा पुरस्कार देत असतो आणि आज तो तुमच्या वाट्याला आला आहे. तर युगंधरला शाल आणि बुके देऊन त्याचं स्वागत करण्यात आलेलं असतं, त्याला सन्मानित करण्यात आलेलं असतं. त्यानंतर अँकर म्हणतात की आता इथे म्हणजे प्रत्येक वेळेला एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा महत्त्वाचा हात असतो, खंबीरपणाची साथ असते, असं आपल्याला युगंधर साहेबांनी सांगितलं. त्यामुळे या वेळेला आपण त्यांचा युनिक सत्कार करणार आहोत. त्यांच्या मिसेस आनंदी युगंधर निंबाळकर त्यांच्या हस्ते आपण युगंधर साहेबांचा सत्कार करणार आहोत आणि त्यांच्या हातून युगंधर साहेबांना ट्रॉफीसुद्धा देणार आहोत. तर अशा रीतीने इथे आता आनंदीला स्टेजवरती बोलवण्यात आलेलं असतं. ते सर म्हणतात की आनंदी निंबाळकर, प्लीज तुम्ही स्टेजवरती या आणि युगंधर साहेबांना तुमच्या हातूनच ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करा. तेव्हा आनंदी म्हणते, अरे देवा, मी स्टेजवरती कशी काय जाऊ, मला तर दिसतच नाही. जर युगंधर साहेबांना, मालक साहेबांना कळलं तर मला दिसत नाही आहे ते. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, आनंदी, अगं तिथं काय करायली आहेस, अगं ये ना स्टेजवरती. तेवढ्यातच तिथे मॅडम असतात, त्या म्हणतात की थांबा, मी आनंदी मॅडम यांना स्टेजवरती घेते आणि ती जाऊन आनंदीचा हात पकडते आणि तिला स्टेजवरती घेऊन येते. त्यानंतर प्रेक्षकांनो आनंदी म्हणत असते की मी इथे मालक साहेबांना कसं काय अवॉर्ड देऊ, कारण माझी तेवढी लायकी नाही आहे, पात्रतासुद्धा नाही आहे, कुठल्या तरी चांगल्या व्यक्तीने द्यायला हवा होता. तेव्हा इथे सर म्हणतात की मॅडम, सरांना इथे अवॉर्ड देण्याच्या आधी तुम्ही 2 शब्द त्यांच्याबद्दल बोला. तेव्हा आनंदी म्हणत असते की हे बघा रिस्पेक्टेड व्यासपीठ, तुम्ही इथे युगंधर साहेबांना बोलावलंत आणि त्याचबरोबर त्यांना एवढा मोठा पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि इथे त्यांना इतकं मोठं सन्मानित केलं, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. मी सगळ्यात लहान आहे, पण तुम्ही मला इथे बोलावून इतका मान सन्मान दिलात, त्याबद्दल मी तुमचीसुद्धा आभारी आहे. आणि युगंधर साहेबांना एवढा मोठा पुरस्कार मिळतोय म्हणून मला अभिमानसुद्धा वाटतोय. तेव्हा ती म्हणत असते, पण तुम्ही जसं म्हणालात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असतो, ती बाई मी नव्हे, तर तो अधिकार पूर्णपणे समिधाताईंचा आहे, कारण त्यांनी युगंधर साहेबांना एवढी मोठी साथ दिली आणि इतकं मोठं कष्ट करून मोठे होण्याची उमेद दिली. त्यामुळे हा जो काही आता सत्कार होतोय त्याची संपूर्णपणे हकदार या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून समिधाताई आहेत, असं आनंदीने सांगितलेलं असतं. तेव्हा युगंधरला आनंदीचा खूप अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या ठिकाणीसुद्धा आनंदी समिधाला विसरत नाही आणि समिधाचा इथे ती आता मोठ्या अभिमानाने नावसुद्धा घेते. तेव्हा युगंधर म्हणत असतो की आनंदी, अगदी जे आता बोलली ना ते 1 नंबर खरं आहे, म्हणजे या सगळ्याचं खरं क्रेडिट समिधालाच जातं. पण तुम्हाला खरं सांगू का, मला किंवा माझ्या कंपनीला वेळोवेळी आनंदीचासुद्धा खूपच फायदा झालेला आहे. तिच्यामुळे खूप गोष्टी आम्हाला सोप्या झालेल्या आहेत. म्हणजे खूप डील असतात ज्या कधीकधी आपल्याला क्रॅक करता येत नाही. मोठमोठ्या डीलसुद्धा आनंदीने क्रॅक केलेल्या आहेत. तिने इथे कंपनीमध्ये असताना मोलाची साथ दिलेली आहे, हे सुद्धा आम्ही नाकारू शकत नाही. तेव्हा इथे युगंधरने आनंदीलासुद्धा तिच्या कामाचं क्रेडिट हे दिलेलं असतं. तेव्हा आनंदीला आता ट्रॉफी आणून दिलेली असते आणि तो अवॉर्ड इथे आता युगंधरला देण्यात आलेला असतो.
तर इथे ग्लोबल आयकॉनचा ॲवॉर्ड हा आता 2026चा युगंधरला दिल्यामुळे आनंदीला प्रचंड आनंद झालेला असतो. आनंदी, शिर्के सगळेजण खूपच जास्त खुश असतात. खूप इथे आनंदीला कमीपणा देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटीला आनंदी ही जिंकलेली असते. युगंधर आता ट्रॉफी सर्वांना दाखवत असतो, म्हणजे ॲवॉर्ड सगळ्यांना दाखवत असतो आणि सगळेजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. पण ज्या पद्धतीने युगंधरने आनंदीला आपल्या बरोबरीने उभं केलेलं असतं आणि तिच्याबरोबर तो आनंदी दिसत असतो, ही गोष्ट शिल्पाला आवडत नाही. शिल्पा म्हणते, बघितलं तुम्ही, या मुलीची लायकी तरी आहे का इथे युगंधरला ॲवॉर्ड देण्याची? तिच्या हातून ॲवॉर्ड दिलाय. तेव्हा इथे माई म्हणत असतात, अगं शिल्पा, पण तू बघितलंस ना, आनंदीने किती महत्त्वाची गोष्ट केली. अगं एवढ्या मोठ्या स्टेजवरती तिने सगळं क्रेडिट समिधालाच दिलं गं. आनंदी वाईट मुलगी नाही आहे. तिच्याकडे बघण्याचा फक्त तू दृष्टिकोन बदलला पाहिजे. आनंदीमुळे किती गोष्टी या घरामध्ये चांगल्या घडल्यात. तेव्हा इथे शिल्पा म्हणते, जाऊ दे, तुम्हाला त्या आनंदीचं कौतुक करायचं आहे ते करा. मला पण कळले या घरामध्ये माझी काय लायकी आहे, ती काय किंमत आहे ती मला कळले. मी इथे आता राहणार नाही आहे, मी इथून जाणार आहे. तेव्हा माई म्हणतात, कुठे जाणार आहेस तू? अगं तू युगंधरची बहीण आहेस. बहीण भावामध्ये भांडण झालं म्हणून भाऊ काही बोलला तर बहीण लगेच घर सोडून जायचं का? अगं तू त्याला समजून घे, तू कुठेही जाऊ नकोस. युगंधरला इथे येऊ दे. त्याला तू फक्त एकदाच सॉरी म्हण आणि तुझा भाव तुला लगेच माफ करेल बघ तू. झालं गेलं सगळं विसरून जा. ती म्हणते, नाही, मी युगंधरला सॉरी म्हणणार नाही. त्यानंतर इथे युगंधरला एवढ्या मोठ्या ॲवॉर्डने सन्मानित केल्यामुळे त्याला प्रचंड आनंद झालेला असतो आणि आनंदीलासुद्धा. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. तेव्हा युगंधर म्हणत असतो, आनंदी, एक काम कर, तू आता दुसऱ्या गाडीतून जाऊ नको, तू माझ्याबरोबर माझ्या गाडीतून चल. आनंदी म्हणते, कशाला मालक साहेब? अहो मी दुसऱ्या गाडीतून आली आहे ना, मी त्याच्यातून जाईन ना. तो म्हणतो, आनंदी, मी सांगतोय ना, तू माझ्या गाडीतून यायचं. आज मला तुला एका ठिकाणी जेवायला घेऊन जायचं आहे. ती म्हणते, काय जेवायला? तेव्हा तो म्हणतो, हो का, काय झालं, माझ्याबरोबर येशील ना? ती म्हणते, हो येईन ना मालक साहेब. तो म्हणतो, आनंदी पोचलं ना? ती म्हणते, हो पोचलं मालक साहेब. तेव्हा इथे युगंधर आनंदीचा हात पकडून तिला आता सत्कार सोहळ्यातून आपल्याबरोबर खूपच जास्त मानाने अभिमानाने घेऊन जात असतो. आनंदीची हुशारी त्या ठिकाणी खूपच छान पद्धतीने बाहेर पडलेली असते, त्यामुळे त्याला अभिमान वाटत असतो. तर इथे आता आरती बेशुद्ध असते. तेव्हा आरतीला उठवण्याचा प्रयत्न इथे आता पृथ्वी करत असतो. तेव्हा ती डोळे काही उघडत नसते. तेव्हा पृथ्वी पाणी घेतो आणि तिच्या चेहऱ्यावरती पाणी मारतो आणि म्हणतो, आरती प्लीज उठ आरती. तेव्हा आरती आता शुद्धीवरती तर आलेली असते, पण ती उठल्या उठल्या म्हणते, चल चल बाजूला बाजूला बाजूला, मला हात लावू नकोस. तेव्हा पृथ्वी म्हणतो, हो हो शांत हो आनंदी, शांत हो, मी आहे. तेव्हा इथे आनंदी बघते तर काय, पृथ्वी असतो. आनंदी घाबरलेली असते. तिला असं वाटतं की नीच राघव आहे, पण तो नसतो. ती म्हणते की पृथ्वी तू? तो म्हणतो, मी आहे आणि सगळं काही आता नीट आहे. हे बघ, ते राघवने तुला हात पण लावलेला नाही आहे, तू घाबरू नको. तेव्हा इथे घाबरलेली आता आरती पृथ्वीला मिठी मारून रडायला लागते, कारण तिच्या जीवात जीव आलेला असतो. कारण ज्या पद्धतीने राघवने नीचपणा केलेला असतो, ती प्रचंड घाबरलेली असते. तेव्हा इथे पृथ्वी तिला आधार देतो. पृथ्वी म्हणत असतो, हे बघ आरती, प्लीज प्लीज शांत हो. हे बघ, घाबरायची गरज नाही आहे. राघव आता इथे नाही आहे, तो गेला आहे. त्याने तुला काहीच केलेलं नाही आहे. मी योग्य वेळी इथे आलो. प्लीज तू शांत हो. हे बघ आरती, मी तुला सांगितलं होतं ना, तो माणूस चांगला नाही आहे. हे बघ, हे घे, पाणी घे. आणि तिला तो आता पाणी वगैरे प्यायला देतो आणि म्हणतो, खरं तर ना, या सगळ्यामध्ये तुझीच चूक आहे. मी सांगितलं होतं त्या माणसापासून दूर राहा, त्याला भेटायला जाऊ नकोस म्हणून. तरीसुद्धा तू नाही ऐकलीस ना, त्याला इथेच भेटायला बोलवलंस. ती म्हणते, हे बघ, मी बोलावलं नव्हतं, तो स्वतःच इथे आला होता आणि मला कुठे माहिती होतं की तो माणूस इतका नीच आहे. मला वाटलं जेन्युनली कामाबद्दल बोलायला आलाय तो, म्हणून मी त्याच्याजवळ बोलत होते. तो इतका नीचपणा करेल मला अजिबात माहिती नव्हतं. तसं काय होतं तर मला सांगायचं ना. तो म्हणतो, अच्छा, म्हणजे या सगळ्यामध्ये सुद्धा माझीच चूक आहे का? ती म्हणते, हो तुझीच चूक आहे. त्यानंतर इथे आता आलेला असतो युगंधर आनंदीला आपल्याबरोबर घेऊन. तो म्हणतो, आनंदी ये, बस इथे. आणि तो आता विचारतो, आनंदी, ही जागा तुला आवडली ना? ते म्हणते, हो मालक साहेब, जागा तर खूप छान आहे, मला खूपच आवडली.
तेव्हा इथे आता आनंदी आलेली असते, मस्त बसलेली असते. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी, ही माझी सगळ्यात आवडीची जागा आहे. तुला माहिती आहे, जेव्हा आपल्याकडे फॉरेनचे क्लायंट येतात किंवा मोठी माणसं येतात, तेव्हा मी आवर्जून त्यांना इथे जेवायला घेऊन येतो आणि त्यांनासुद्धा ही जागा खूप आवडते. इथलं जेवण त्यांना खूप जास्त आवडतं. तेव्हा इथे आता युगंधर म्हणतो, आनंदी, अगं ती मूर्ती किती छान आहे ना, त्याच्यावरचं कोरीव काम किती मस्त केलं आहे बघ. तेव्हा आनंदी आता बघते तिकडे आणि म्हणते, हो मालकसाहेब, मूर्ती किती छान आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, अगं मूर्ती तुझ्या मागे आहे, तू समोर कुठे बघतेस. तेव्हा इथे आनंदीला आता युगंधर म्हणतो, तू जिथे बघतेस ना तिथे वेटर उभा आहे. ती म्हणते, नाही मी मागेच बघत होते, वेटर दादा आले ना म्हणून मी बाजूला बघितलं. तेव्हा युगंधर म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आता हा मेनू कार्ड घे आणि काय जेवण ऑर्डर करायचं आहे ते तू सांग. तेव्हा आनंदी म्हणते की मालकसाहेब ठीक आहे, आणि ती आपल्या हाताने आता चेक करत असते की काय अक्षर आहेत. तेव्हा युगंधर म्हणतो, आनंदी, तू आहे ना ते मेनू कार्ड उलटं पकडलेस. ते म्हणते, हो का. नाही नाही मालकसाहेब, मी उलटं नाही पकडले, ते तुमच्यासाठीच तसं पकडलं आहे. तुम्हीच ऑर्डर करा ना काहीतरी, आता मी काय सांगणार, तुम्ही जे ऑर्डर कराल ते मी खाईन. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, बरं बाबा ठीक आहे. तेव्हा तो म्हणतो, एक काम करा, इथे आता तुम्ही भरलेलं वांगं घेऊन या. ती म्हणते, काय भरलं वांगं. तो म्हणतो, हो काय झालं, तुला आवडतं ना. ती म्हणते, हो हो मस्त मस्त. आणि तो म्हणतो की तुम्ही भरली भेंडी पण घेऊन या. तेव्हा ती म्हणते, बापरे भेंडी, मी ना भेंडी खात ना वांगं खात. आणि मालकसाहेब एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये येऊन हे घरचं जेवण का ऑर्डर करतायत. घरीसुद्धा आम्ही तेच खातो ना. इथे आल्यानंतर काहीतरी वेगळं ऑर्डर करायला हवं होतं. तेव्हा इथे आता युगंधर म्हणतो, तुम्हा बायकांना काय होतं काय माहिती, हॉटेलमध्ये आल्यानंतर काय ऑर्डर करायचं हे तुम्हाला कळतच नाही. घरी असल्यानंतर किती मोठे मोठे निर्णय घेता तुम्ही, अख्खं घर सांभाळत असता. समितासुद्धा असंच करायची आणि अन्वितासुद्धा असंच करते. काय ऑर्डर करायचं म्हटलं तर तुम्हीच करा असं म्हणते. त्यानंतर इथे आता शिल्पा म्हणत असते की मी घर सोडून चालले. तेव्हा माई म्हणतात, अगं असं का करतेस तू शिल्पा. शिल्पा म्हणते, माझ्या भावाने त्या आनंदीसाठी माझा अपमान केला, मला घरातून जायला सांगितलं, मी इथे आता 1 मिनिटसुद्धा राहणार नाही आहे. तेव्हा माई म्हणतात, युगंधरने असं का केलं शिल्पा, सांग बरं तू. अगं तुझीसुद्धा चूक होती ना. ते म्हणते, माझी चूक, काय केलं काय मी, या घरासाठी एवढी वर्ष राब राब राबले, ही माझी चूक झाली. तेव्हा माई म्हणतात, अगं तू काय म्हणाली होतीस, आनंदीला नऊवारी साडी नेसवलीस, छान दागिने घातलेस, गजरा घातलेस आणि तिला त्या सत्कार सोहळ्यात पाठवलेस, असंच म्हणाली होतीस ना तू मला. आणि शेवटीला कसं पाठवलंस, तिला तो वेस्टर्न ड्रेस घालून पाठवलंस. त्याने युगंधरला किती अपमानित झाल्यासारखं वाटलं असेल, याचा विचार तरी केलास तू. ती म्हणते, ठीक आहे, सगळी चूक माझीच आहे ना, सगळ्यांना माझ्यावरतीच आरोप करायचा आहे. एवढं सगळं एवढ्या वर्ष सगळं आनंदाने सांभाळलं, त्याची तुम्हाला कुणाला किंमतच नाही आहे, मग कशाला थांबू मी, जाते ना मग मी. तेव्हा इथे आलेला असतो विद्याधर. तो म्हणतो, ताये, अगं ये तायडे, कुठं जातेस तू. तेव्हा इथे माई म्हणतात, घर सोडून चालली आहे ती. तेव्हा विद्याधर म्हणतो, माई आप्पा तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा, मी ताईला समजावतो. तेव्हा विद्याधर म्हणतो, ताई हे सगळं काय. ती म्हणते, काय म्हणजे काय, माझ्या भावाने मला घर सोडून जायला सांगितलं आहे, मग मी चालले, मी कशाला राहू इथे, ज्या घरात माझी किंमत आहे तिथे मी कशाला राहायचं. तेव्हा विद्याधर म्हणतो, ताई हे बघ, मला माहिती आहे तुझा माझ्यापेक्षा जीव त्या युगंधरवरती जरा जास्तीच आहे. मलासुद्धा कधी कधी वाईट वाटतं की माझ्या ताईवरती सगळ्यात जास्त प्रेम माझं आहे, पण तिचं पारडं त्या युगंधरसाठी नेहमीच जड आणि माझं हलकं. पण तरीसुद्धा मी माझ्या बहिणीच्या अपमानाचा बदला त्या आनंदीकडून घेणार आहे. आज असा ताई बॉम्ब टाकलाय ना की त्या आनंदीच्या चिंधड्या चिंधड्या होतील बघच तू. ती म्हणते, नक्की तू काय करणार आहेस. तेव्हा तो म्हणतो, त्या आनंदीचा शेवट, युगंधर निंबाळकरच्या नावावरती त्या आनंदी मोरासारखी थुई नाचते ना, आता बघ तिचे ते पंख छाटून टाकतो, डायरेक्ट जमिनीवरतीच पाडतो तिला. ताई माझ्यावरती विश्वास ठेव, या वेळेला फक्त विश्वास ठेव, तुझा भाव जे करणार आहे ना त्यामुळे त्या आनंदीचा शेवट होणार आहे. मान खाली घालूनच तिला राहावं लागेल. तू फक्त बाजूला उभी राहून तमाशा बघ आणि काहीच बोलू नकोस. जे काही घडणार आहे ना त्यामुळे तो युगंधर आणि ते आनंदी दोघेसुद्धा आता तोंडावरती पडणार आहेत. तू फक्त बाजूला राहून या सगळ्याचा अनुभव घे, मज्जा घे, बाकी व्हायच्या गोष्टी होतील. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मिताली
त्याचबरोबर पृथ्वी आणि इथे त्यांचा भाऊ हे तिघेजणं त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इथे आता अन्विता टाळ्या वाजवते आणि म्हणते, एक सरप्राईज आमच्याकडून तुमच्यासाठी, हे बघा. आणि तिने आता लहानपणापासून ते मोठेपर्यंत सगळे फोटो आता तिने इथे कोलॅज करून आणलेले असतात एका ठिकाणी. आणि ती म्हणते की तुम्ही लोकांनी एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवली. पृथ्वी म्हणतो की आधीसुद्धा हे घर उद्ध्वस्त झालं होतं आणि आत्तासुद्धा हे घर पुन्हा एकदा मोडलं आणि ते तुमच्या दोघांमुळे. इथे युगंधर निंबाळकर, तुम्ही आणि ही फ्रॉड आनंदी आहे ना, तुम्ही दोघांनी मिळून पुन्हा एकदा हे घर मोडलं आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुमचं हे नातं आहे ना, ते सुद्धा कधीही स्वीकारणार नाही. आणि त्या फोटोंना आता आग लावली जाते आणि हे सगळं विद्याधरच्या सांगण्यावरूनच मुलांना कळलेलं असतं.